गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक आज पार पडली आणि त्याच्या एक दिवस आधीच म्हणजे काल प्राजक्त तनपुरे यांना ईडीनं त्यांच्यावरती दीर्घकाळ चाललेल्या एका प्रकरणातून क्लीन चिट दिली। आता हा योगायोग आहे की दुसरं काही असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाहीये। मागे इच्छुक असूनही तनपुरेंनी राहुरीची निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला। त्यांना भाजपनं मॅनेज केलं असंही म्हटलं गेलं। ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशाही चर्चा सुरू झाल्या, पण त्यांनी भाजप प्रवेश तर केला नाहीच, पण मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं। निवडणूक जवळ आली तरी त्यांनी आपली कसलीच ठोस भूमिका जाहीर केली नाही। मग तनपुरेंनी सस्पेन्स कायम ठेवत योग्य टायमिंग साधलंय का? काय होतं ते त्यांचं ईडीचं प्रकरण? तनपुरे भविष्यामध्ये भाजपमध्ये जातील का? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानं राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली, पोटनिवडणूक जाहीर झाली आणि त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भाजपनं उमेदवारी दिली। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे, पूर्वी आमदार राहिलेले, तिथलं एक बडप्रस्त असणारे प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवायला उत्सुक होते। ते भाजपमध्ये जाणार अशाही चर्चा सुरू झाल्या, पण तसं काहीच झालं नाही। निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्याशी गुप्तपणे चर्चा केली। देवेंद्र फडणवीसांना फोन लावून दिला आणि तनपुरेंनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं। आता त्यांना त्यावेळी भाजपनं नक्कीच काहीतरी कबूल केलं असणार हे तर नक्कीच। निवडणुकीची तारीख जवळ आली, तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या, पण असं काही झालं नाही। दरम्यान राम शिंदे यांनी त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चाही केली। बाकी अनेक भाजप नेते त्यांच्या संपर्कामध्ये होते। त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ भाजपची राहुरीमध्ये सभा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते। त्यांनी सभेमध्ये प्राजक्त तनपुरे यांचं त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले। बाकी कसलंही भाष्य प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावरती केलं नाही। मग प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे। अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या। भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत तनपुरे यांनी निवडणूक लढवली नाही यातच सगळं आलं असंही ते म्हणाले। निवडणुकीला एक दिवस उरलेला असताना काल सक्तवसुली संचालनालयानं म्हणजेच ईडीनं प्राजक्त तनपुरे यांना एका दीर्घकाळ चाललेल्या प्रकरणामध्ये निर्दोष ठरवलं। आता हे प्रकरण काय होतं ते सांगतो। 1998 मध्ये नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यामध्ये रणजित देशमुख यांनी राम गणेश गडकरी साखर कारखाना सुरू केला होता, पण काही काळानं तो बंद पडला आणि महाराष्ट्र राज्य शिखर बँकेने तो ताब्यात घेतला। त्यानंतर 2012 मध्ये त्याचा लिलाव करण्यात आला। तनपुरे कुटुंबानं तो 13 कोटींना खरेदी केला। त्या कारखान्याची सर्व मशिनरी मग राहुरीकडे आणण्यात आली आणि प्रसाद शुगर्स या नावानं तनपुरेंनी आपला खासगी साखर कारखाना सुरू केला। त्यानंतर असा संशय व्यक्त करण्यात आला की कारखान्याची मूळ किंमत होती 26 कोटी आणि तनपुरेंनी तो निम्म्या किमतीत खरेदी केला। त्यानंतर तनपुरेंच्या मागे ईडी लागली। तनपुरे त्याच्या विरोधामध्ये कोर्टात गेले होते आणि आता नुकताच निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि त्यांच्या समोरचं संकट टळलं। आता हे नेमकं पोटनिवडणुकीच्या आदल्या दिवशी झालं, हा योगायोग म्हणावा का, की तनपुरेंना भाजपनं हेच कबूल केलं होतं आणि ते त्यांना मिळालं, असे प्रश्नही उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीयेत। प्राजक्त तनपुरेंनी निवडणुकीच्या आधी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरती एक पोस्ट केली होती। त्यामध्ये त्यांनी समर्थकांना कुणाला पाठिंबा द्यायचा वगैरे काही ठोस उल्लेख केलेला नाहीये। तनपुरेंनी आपल्या राहुरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याचं सांगितलं जातं आणि त्यांना भेटून आणि फोनवरती आपली काय भूमिका सांगितली, निवडणुकीमध्ये कुणाला मतदान करायला सांगितलं हे माहीत नाही। पण एक नक्की की तनपुरेंनी निवडणूकही लढवली नाही आणि भाजप उमेदवाराला पाठिंबाही दिला नाही। आपला सस्पेन्स कायम ठेवला। लवकरच राहुरी भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या भागातले एकमेकांचे विरोधक असणारे तनपुरे आणि कर्डिले हे भाजपच्या एकाच छताखाली राहू शकत नाही। हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत निश्चितता नसल्याचंच दिसतंय। या सगळ्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी काल एक वक्तव्य केलं। ते असं म्हणाले की आता प्राजक्त तनपुरेंना ईडीनं दिलासा दिलाय आणि ते निश्चितच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील। पवारांच्या या वक्तव्यामुळे आणखीनच संभ्रम निर्माण झाला। त्यामुळे प्राजक्त तनपुरेंना खरंच ईडीतून मुक्त झाल्यानं भाजपशी देणं घेणं राहिलं नाही का, की भाजपनं त्यांना आणखी काही जसं की विधान परिषद कबूल केली होती आणि आता ती त्यांना मिळणार नाहीये असं त्यांना दिसतंय। तनपुरे हे भविष्यामध्ये काय निर्णय घेतील, हे भाजपमध्ये जातील की महाविकास आघाडीमध्येच राहतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग पॉलिटिकल अपडेट्ससाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।